तर का म्हणता तुम्ही? आज आला आपल्या लगीच दिवसाबाद ब्लॉग. कारण की आपला मोबाईल काही चालत नव्हता. आपला मोबाईल चालत नाही, पण तुमच्यासाठी तर ब्लॉग काढूच शकतो आपण. तर आलो आपण आता रस्त्यावर. आपल्याला जायचं आहे आपल्या ITI मध्ये. मस्त तयारी वयारी करून आपण पोचलो इथं. वाट पाहत आहोत आता गाडीची. गाडीची वाट पाहतच होतो तर इकडल्या साईडनं आपला DJ आयुष आला सिलेंडरले घेऊन. तर सिलेंडर सोबतच होतं. तर चाल भाऊ म्हणे, तू पण आपल्याच गाडीवर बस म्हणे, न चाल म्हणे माझ्यासोबतच म्हणे सिलेंडर घेऊन म्हणे. आपण सिलेंडर घेऊन बसलो आपल्या भाऊच्या गाडीवर न निघलो आपल्या जासाठी रस्त्यानं. तर पाहू शकता तुम्ही आपल्या पायावर आहे सिलेंडर ठेव. एवढं लगीत मोठं ज्यात जड. आता जा लागते भाऊ, पाय दुखवत आपल्याले. तर सिद्धविद्ध भाऊनंच नेलं मग आम्हाला कानारगाव रस्त्यानं. कानारगाव मार्ग टाकलं. इकडल्या साईडनं देवीचं मंदिर पण आहे. मग लागलो आम्ही आपल्या डांबरच्या रस्त्यानं मेनवाल्या कानारगावच्या. न मग आपण पोचलो कानारगावाच्या अंदर. आता कानारगावामध्ये लोक शांतच आहे, कारण की सगळेच जण गेले असन वावराले आपल्या. सगळे आपल्यासारखे ITI तर नाही जात ना, कोणी शिकत नाही काही नाही. आपल्यालाच कामं आहे ITI जात राहायचे. मग निघलो आपण कानारगावच्या बाहेर. न कानारगावहून सिद्धविद्ध गेलो आम्ही मारेगावमध्ये. आत्ता गेला या भाऊ गाडी पिजवत. पुढते काय आता पुढं जाऊ. मग आलो आपण आपल्या काकाजीच्या दुकानात. काकाजीच्या दुकानात ठेवला आपलं सिलेंडर न बसलो वापस आपल्या गाडीवर. आता जाऊ म्हणे सिद्धविद्या ITI मध्ये. तर चाल भाऊ म्हणलं, लवकर जा लागते म्हणलं आपल्याला. मग भाऊनं टाकली सिद्धविद्या रस्त्यानं नेण्याचंच काम केलं. आणि मग पोचलो आम्ही आमच्या आदर्श शाळेपाशी. तर लहान मुलांचा आता जेवणाचा टाईम झाला वाटते. यायचा जेवणाचा टाईम होते ना आपला ITI जायचा टाईम होते. यायचंच बरं आहे, पण लहानपणीची बरी होती. आता हवेची गोष्ट करत करत मस्तपैकी आम्ही चाललो आपल्या ITIच्या रस्त्यानं. केसाचा बंदा सत्यानाश होतेच, पण आपण जाऊन ITI मध्ये मस्तपैकी भांग करूनच घेऊ. तर पोचलो आपण ITI मध्ये आता. मग भाऊले म्हणलं, चाल म्हणलं तू गाडी पार्किंगला लाव म्हणलं, मी जातो म्हणलं अंदर. आलो आपण आरशापाशी. आरशापाशी तोंड पाहून घेतलं मस्तपैकी. ना आपण गेलो आपल्या क्लासरूममध्ये. क्लासरूममध्ये कोणी चालतं नाही. तर आपली बॅग ठेवून दिली. आलो आपण बाहेरच्या साईडनं, कारण की आज आलो आपण प्रार्थनेच्या टायमावर. तर चला आता प्रार्थना झाल्यावर जाऊ आपण. आणि मग प्रार्थना गिन झाली ना आलो आपण क्लासमध्ये. क्लासमध्ये येऊन पाहतो तर कोणीच ना आला. आपणच एकटे येऊन आहो इथं. तर आता बसा लागेल आपल्याला. बसू वाट पाहत. चला आता पाहतच राहू आपण केव्हा येते का तर पोरं. ना आपण भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण की आपला मोबाईल काही चालत नाही. चालत राहिला तर तुम्हाला ब्लॉग दाखवतच राहीन मी. चलो ठीक आहे मग.